देशामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत वाढली आहे। 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी वाढ करण्यात आली आहे दरात। आजपासून नवे दर देशभरात लागू झालेत, तर घरगुती एलपीजीच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही। मुंबईमध्ये आजपासून 5 डिसेंबरपर्यंत पाणी कपात केली जाणार आहे। पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्यामुळे पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केलेत। एसबीआय यापुढे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डवरती रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाही। आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर विवरण भरण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत वाढवून देण्यात आली आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने विवरण भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केलाय। अमरावती जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 12 अंशांपर्यंत खाली आलाय, तर विदर्भाचं नंदनवन असलेल्या मेळघाटात 8 ते 9 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली। रायगड जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला। दरम्यान काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात सुद्धा घसरण झाली आहे। थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत। रायगडमधल्या माणगावातील काळा नदीमध्ये महाकाय मगरींचं दर्शन घडतंय। या ठिकाणी मगरींच्या संख्येत वाढ झाली असून मानवी वस्तीत सुद्धा मगरींचा मुक्त संचार दिसून आलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 61 गाड्यांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात निघणार आहे। मुलुंड, पवई, चुनाभट्टी, चारकोप सोबतच विविध ठिकाणी असलेल्या या गाड्यांचा समावेश आहे। त्यामुळे दुकानदारांना स्वतःचा व्यावसायिक गाडा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 आणि पेठ क्रमांक 30 ते 32 इथे शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतोय। पीएमआरडीएनं 15 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे। सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। दरम्यान 70,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वृद्ध महिलेला 21,88,000चा गंडा घालण्यात आलाय। जानेवारीत झालेल्या या घटनेप्रकरणी 11 महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावात एका मेडिकल चालकाला 6 लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात घसरण झाली। यंदा प्रथमच तापमानाचा पारा 10.6 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय। थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। सोलापुरात चोरांचा सुळसुळाट बघायला मिळाला। विविध भागामध्ये एकाच दिवसात 3 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत। यात चोरट्यांनी दागिने तसंच रोख रक्कम चोरून नेली। छत्रपती संभाजीनगरातील मंडईमध्ये शेवग्याच्या शेंगा 500 रुपये किलोनं विकल्या जात आहेत। आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे शेवग्याच्या शेंगा चांगल्याच भाव खात आहेत। संरक्षण आस्थापनांपासून 500 मीटरपर्यंतच्या बांधकामांवरती असलेले निर्बंध मुंबई महापालिकेनं उठवलेत। याआधी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांवरील स्थगिती उठवण्यात आली असून त्यामुळे अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा झालाय। मावळ पूर्णपणे थंडीनं गारठलाय, त्याचा परिणाम वाहतुकीवरती झाल्याचं दिसतंय। मुंबई बेंगळुरू महामार्गावरती रोज 1000 वाहने सर्रास प्रवास करत असतात आणि नेहमी वर्दळ असलेल्या या मार्गावरती देहू रोड परिसरात थंडीमुळे नीरव शांतता दिसून आली। पुण्यासोबतच ग्रामीण भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। खेड, आंबेगाव, शिरूर सोबतच परिसरात गारठा वाढलाय, त्यामुळे ठिकठिकाणी नागरिक आता शेकोटीचा आधार घेत आहेत। राज्याच्या अनेक जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढलंय। नाशिकच्या उत्तर भागात सर्वात कमी म्हणजेच 8.9 अंशांवरती तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नाशिककर थंडीने चांगलेच कुडकुडलेत। थंडीची चाहूल लागताच बाजार फळा फुलांनी बहरलाय। खास थंडीमध्ये उपलब्ध होणाऱ्या नागपुरी संत्र्यांची मोठी आवक वाशीच्या बाजारात झाली आहे। आठवडाभरापासून तापमानाचा पारा घसरत असल्यामुळे मुंबईतील विजेची मागणी कमी झाली आहे। गारठा वाढल्याने एसी, पंखे, कूलरसाठी विजेचा होणारा वापर कमी झालाय। त्यामुळे मुंबईतील मागणी 3000 मेगावॅटवरनं 2500 मेगावॅटपर्यंत घटली आहे। वीज बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। योजनेअंतर्गत थकबाकीतील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे। फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि विभागातील त्याचसोबत मराठवाड्यातील जिल्ह्यांवरती बघायला मिळू शकतो, असा अंदाज आयएमडीनं वर्तवलाय। आयएमडीमधील तज्ज्ञांनुसार येत्या 24 तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या पहिल्या बेदाणा सौद्यामध्ये 15 ते 20 रुपये दरवाढ झाली आहे। मार्केट यार्डात 18 गाड्या 180 टन बेदाण्याची आवक झाली। 3ही प्रकारच्या बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे।
वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या नूतनीकरण करण्यात येत असलेल्या रुग्णालयातील तांब्याची ऑक्सिजन पाईप आणि साहित्य असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता शिवाजी गवळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात पोलीस खात्यात सुमारे 4000 हवालदार पदांसाठी तब्बल 5.5 लाखांपेक्षा अधिक जणांनी अर्ज केलेत। या पदांच्या भरतीसाठीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होणार आहे। मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बी आर्क आणि बी फार्म या अभ्यासक्रमांच्या शिक्षण संस्थांनी मागील 2 वर्षात त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्या 42% विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विद्यापीठाकडे सादर केली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे बी आर्क आणि बी फार्मच्या 40,000 विद्यार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमाची 2024-25 या वर्षातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसताना सीईटी कक्षानं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलंय। बीटेकसाठी 19 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान सीईटीची परीक्षा होणार आहे। समुद्रातील मासे महाग झाल्यामुळे पापलेट, रावस, हलवा, सुरमई यासारखे मासे आता सामान्यांना परवडत नाहीयेत। समुद्रातील प्रदूषणामुळे मासळीचा दुष्काळ निर्माण झालाय, त्यामुळे मत्स्यप्रेमींच्या ताटातील मासळी गायब होताना दिसतेय। मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरती फलाट तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरती बंदी घालण्यात आली। महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवरती 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले। पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाड्यावरती सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल। आरटीओनं खासगी बस ट्रॅव्हल्सकडे आपला मोर्चा वळवलाय। त्यानुसार गेल्या 7 महिन्यांमध्ये आरटीओकडून 1911 वाहनांची तपासणी करण्यात आली। त्यात आरटीओनं 34,51,000चा दंड वसूल केला, तर 73 बस चालकांचं लायसन्स निलंबित करण्यात आलंय। थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आता रायगडमध्ये दाखल होत आहेत। पर्यटक समुद्रकिनारी आनंद लुटत आहेत। बुलढाण्यात मिरवणुकीदरम्यान राडा झाला। धाड इथे 2 गटात दगडफेक झाली असून जाळपोळीची घटना घडली, त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींवरती मकोकानुसार आरोप आतापर्यंत 26 गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींवरती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मकोका कायदा लावलाय आणि त्यांच्यावर आता मकोका या कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। रब्बी हंगामातील पिकांसाठी 1 रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिलाय आणि पीक विमा काढण्यासाठी 15 डिसेंबरची अंतिम मुदत असून राज्यात आतापर्यंत 18,79,822 अर्ज आलेत। यातून 13,37,336 हेक्टरवरील पिकांचं क्षेत्र तर सुमारे 5,500 कोटींची रक्कम विमा संरक्षित झाली आहे। निवडणूक संपताच मतदानानंतर 16 साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा शुभारंभ झाला। शासनानं प्रति क्विंटल 3,400 रुपये एफआरपी जाहीर केली आहे। एसटी महामंडळानं नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली। मागील 3 वर्षात भाडेवाढ करण्यात आली नाही असं सांगत तब्बल 14.13% वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पनवेलमधील दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांची सर्व माहिती गोळा करण्याच्या दृष्टीनं 2 डिसेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे। या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केलंय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणारे इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। याआधी विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क भरण्यास मुदत दिली होती। भारतीय रेल्वेकडून विविध रिक्त जागा भरण्यासाठी 21 रेल्वे भरती बोर्डामार्फत अधिसूचना जारी केली होती। 62% उमेदवारांच्या परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत। रायगडमध्ये निवडणूक काळात 2 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली। दरम्यान या कारवाईत 409 गुन्हे दाखल करण्यात आले असून 297 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। नोव्हेंबर महिन्यात तब्बल 1,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केला आणि हा भारतीय विमान क्षेत्रातील प्रवासी संख्येचा आजवरचा उच्चांक ठरलाय। प्रवासी संख्येची ही आकडेवारी 29 नोव्हेंबरपर्यंतची असून 1 ते 29 नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशात एकूण 91,728 विमान फेऱ्या झालेल्या आहेत। राज्यात विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी 1 ही 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान सर्व शाळांमध्ये घेण्यात आली होती। मात्र आतापर्यंत राज्यातील फक्त 40% शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद दिसून येते। वाहनांसाठी व्हीआयपी नंबर हवा असणाऱ्यांसाठी परिवहन विभागाने यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून 25 नोव्हेंबरपासून ही सेवा राज्यभरातील आरटीओ कार्यालयांशी संलग्न केली आहे। या ॲपच्या माध्यमातून अगदी घर बसल्या ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरून पसंतीचा क्रमांक मिळवता येणार आहे।
रायगडमध्ये आजही कुपोषित बालकांचा जन्म ही समस्या गंभीर आहे. मात्र अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील कक्ष अशा बालकांसाठी वरदान ठरतोय. या कक्षामध्ये 7 महिन्यात 804 कुपोषित जन्माला आलेल्या बालकांना गुटगुटीत करण्यात यश आलंय. ठाण्यामध्ये अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटचा शोध घेऊन उपाययोजना करण्यात आल्यामुळे त्याचा फायदा झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणांमध्ये वाढ झालेली असतानाही अपघातांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. ऑक्टोबर 2024 मध्ये अपघातांची संख्या 23 ने घटली असून मृतांची संख्या 10 ने कमी झाली आहे. गेल्या काही वर्षात वातावरणामध्ये धूळ-धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजचं प्रमाण चांगलंच वाढलंय आणि या आजारामुळे लोकांची फुफ्फुसं खराब होऊ शकतात. सारस पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी गोंदियातील मादी सारस करेन पक्षावरती GPS GSM ट्रान्समीटर बसवण्यात आलंय. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीकडून हा अभ्यास करण्यात येतोय. आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सिल्वर मेडल मिळालं. सोलापूरची कन्या आर्या यादव हिनं या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलंय. यानंतर एक मोठी बातमी आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. विधिमंडळ गटनेत्याची निवड आणि त्याचसोबत इतर महत्त्वाच्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. दुपारी 3 वाजता मुंबईतल्या बेलार्ड इस्टेट इथल्या कार्यालयामध्ये ही बैठक होणार असून या बैठकीला जयंत पाटलांसोबतच राष्ट्रवादीचे आमदार आणि मुख्य नेते उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. गटनेतेपदासाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावं चर्चित असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपच्या आमदारांची विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठीची बैठक 3 डिसेंबरला मुंबईत दुपारी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा आझाद मैदानावरती शपथविधी होईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडेल. बावनकुळेंच्या ट्विटनंतर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं. एका पक्षाच्या अध्यक्षानं शपथविधीची तारीख सांगितली हे खरं म्हणजे ते राज्यपाल झाले की काय असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. दरम्यान एवढा महत्त्वाचा दिवस असताना काळजीवाहू मुख्यमंत्री कसे गायब होतात? सर्वसाधारण माणसाकडे हेलिकॉप्टर नाही का असा खोचक सवालही आदित्य ठाकरेंनी शिंदेंना केला. मी मंत्रिमंडळात आलो तर चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जो गटनेता असतो तोच मुख्यमंत्री असेल असा नियमच असल्याचं विधान मुनगंटीवार यांनी केलं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार का अशा चर्चांना उधाण आलंय. फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली. तिघांच्या समन्वयातूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल असं दरेकर म्हणाले. आम्ही शपथ घेणार की नाही हे शिंदे ठरवतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. तसंच एकनाथ शिंदे हिताचे निर्णय घेतील असं देखील शिरसाट म्हणाले. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा राज्यभर बोलबाला रंगलाय. महाराष्ट्र राज्याला प्रतिष्ठेचा असा स्कॉच पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीच्या महाराष्ट्रातील मॉडेलची निवड करण्यात आली. दरम्यान आता लक्ष शासन आपल्या दारी 2.0 असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. एकनाथ शिंदेंना ताप आहे, घशाला इन्फेक्शन आहे, त्यामुळे 4 जणांच्या डॉक्टरांच्या पथकाकडून शिंदेंवरती उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांचे कौटुंबिक डॉक्टर RM पार्टे यांनी दिली. तसंच शिंदे आज मुंबईला येतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली. शिंदेंनी जी भूमिका घेतली त्याला आमचं समर्थन असेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान लवकरच मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री शपथ घेतील असं उदय सामंत म्हणाले. नेहमीच फेक नरेटिव्ह पसरवल्यास कसा फटका बसतो याचं आत्मपरीक्षण महाविकास आघाडीनं केलं पाहिजे असं प्रत्युत्तर ईव्हीएमच्या आरोपांवरती भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलं. उत्तर नागपूर मतदारसंघातून भाजपच्या मिलिंद मानेंचा पराभव झाला. दरम्यान निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांनी खालच्या पातळीवर जाऊन जनतेमध्ये माझ्याबाबत फेक नरेटिव्ह पसरवला असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. रात्रभरात मतदारांची संख्या कशी वाढली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ईव्हीएम विरोधात भीम आर्मीकडून दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अहमदपूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी अहमदपूरच्या पंचमुख्य हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी पाटील यांच्या मंत्रिपदासाठी साकडं घालण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत. शहरातील मुख्य रस्त्यावरती संजय शिरसाट यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर
आरोप केल्याप्रकरणी काँग्रेसचे मध्य नागपुरातील उमेदवार बंटी शेळके यांना कारणे नोटीस जारी करण्यात आली आहे. आपल्याला निलंबित का करू नये असा सवाल करत शेळकेंना 2 दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. विधानसभेत पराभव झाल्यानंतर आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली. भेट घेत पराभवाबद्दल खंत व्यक्त करताना ज्येष्ठ महिला ठेवीदारांना अश्रू अनावर झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड, कन्नड आणि वैजापुरातील मतदारसंघांचा विधानसभानिहाय आढावा घेतला. यावेळी निवडणुकीच्या अपयशानं खचून जाऊ नका असं आवाहन अंबादास दानवेंनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलं. शरद पवारांनी निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम विरोधात तक्रार का केली नाही? सत्ता आणि पैशाचा गैरवापर झाला असेल तर महाविकास आघाडीनं आधीच तक्रार करायला हवी होती. हे फक्त पराभवाचं खापर फोडलं जाते असा पलटवार मंत्री शंभूराज देसाईंनी केला. एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातल्या शपथविधी संदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी एक महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये तब्बल 1 तास बैठक झाली. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे आणि या संदर्भात ही बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बैठकीनंतर विनोद तावडेंनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. कुर्ला डेपो इथे सुरू असलेल्या विकास कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. उज्ज्वल रविसिंग असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून तो कुर्ला डेपोच्या आत खुल्या जागेमध्ये खेळण्यास आला होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. गडचिरोली शहरापासून 3 किलोमीटरवरती असलेल्या वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यामध्ये 4 मुलं बुडली. गंमत म्हणून ही 4ही शाळकरी मुलं नदीच्या पाण्यामध्ये उतरली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. गेल्या 1.5 वर्षापासून कांद्यासोबतच लसणीच्या भाववाढीनं भाजी आणि डाळींना फोडणी देणं कठीण झालंय. अशातच आता फळभाज्यांबरोबर डाळी आणि कडधान्याचे दरही कडाडले. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. महाडमधील गोंडाळे गावच्या हद्दीतील एकाच बिल्डिंगमध्ये तब्बल 6 फ्लॅट चोरट्यांनी फोडले. या घरांमधून चोरट्यांनी लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे. रत्नागिरीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती असलेल्या बसणी या गावी महालक्ष्मी रवळनाथ पंचायतन देवस्थानतर्फे दरवर्षी बगाडा हा जत्रोत्सव आयोजित केला जातो. यंदा देखील हा उत्सव भरला असून भाविकांनी लाटेवरच्या कसरती पार पाडल्या. या कसरती पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. शनी अमावस्येनिमित्तानं बीड शहरातील शनी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शनीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ जागृत देवस्थान म्हणून बीडमधील शनिदेवाची आगळी वेगळी ख्याती आहे. विदर्भ, मराठवाड्यासोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगडसह तेलंगणातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील लोणीच्या संत सखाराम महाराजांच्या 146व्या पुण्यतिथी यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यासाठी लाखो भाविक लोणीमध्ये दाखल झालेत. नागपुरात दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यास कारवाई होणार आहे. दुचाकीच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीने देखील हेल्मेट न वापरल्यास 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. भाजप युवा मोर्चानं नागपूर शहर वाहतूक पोलिसांना निवेदन दिले. दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्याआधी जनतेचा विचार केला पाहिजे. आधी ट्रॅफिकची समस्या नीट करा, मग नियम लागू करा, अशी मागणी भाजप युवा मोर्चानं केली आहे. चंद्रपुरात वायू प्रदूषण आणि धुलीकण नियंत्रणासाठी प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आलाय. प्रादेशिक परिवहन विभागानं उद्योगबहुल भागात खनिज, सिमेंट आणि औद्योगिक टाकाऊ पदार्थ वाहतूक करताना 31 उद्योगांना ताडपत्री झाकण्यासाठी नोटीस बजावली आहे. लातूरच्या हरंगुळमध्ये खासगी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या टीसी परस्पर दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर एक मोठी बातमी, अत्यंत धक्कादायक बातमी. जळगावातनं 1.5 महिन्याच्या अंतरामध्ये एकामागून एक 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांकडून सीआयडी चौकशीची मागणी केली जाते. अशातच विद्यार्थ्यांनंतर शिक्षकानं देखील आत्महत्या केली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पालकांसोबतच नागरिकांनी देखील केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याचा प्रकार घडला. दिल्लीमध्ये पदयात्रेदरम्यान केजरीवालांवरती एका व्यक्तीनं एक प्रकारचं द्रव्य फेकलं. दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतलंय. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये बर्फवृष्टीमुळे हवामान बदललं. पर्वतांनी बर्फाची पांढरी चादर पांघरल्यासारखं दिसत होतं. जम्मू काश्मीरमधील डोडा इथे भीषण अपघात झाला. अपघातामध्ये एक कार चिनाब नदीमध्ये पडली. पश्चिम बंगाल सिक्कीम सीमेजवळ प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यामध्ये पडली. अपघातात 6 जण ठार झालेत आणि अनेक जण जखमी झालेत.
ग्रेटर नोएडा येथील टोल प्लाझा इथे काही लोकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. लोक टोल न भरता ट्रक हटवण्याचा प्रयत्न करत होते. दिल्लीतील यमुना नदी परिसरामध्ये पोलीस आणि स्थानिक गुंडांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी झालेल्या एन्काउंटरमध्ये पोलिसांनी आदिल नावाच्या गुंडाला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर जवळपास 25 गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एका महिलेच्या पोटात चक्क कात्री आढळून आली. हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सिटी स्कॅनच्या वेळी ही माहिती उघडकीस आली. हरियाणाच्या सिरसामध्ये भाजी मंडई तुफान मारहाणीचा प्रकार समोर आला. या ठिकाणी 10 ते 15 स्थानिकांनी 2 महिलांना बेदम हाणामारी केल्याचा प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये स्थानिकांमधील पूर्वीच्या वादातून जगन्नाथपूर गावाच्या वेशीवर लग्नाची वरात अडवण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशातील वाराणसी कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरामध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 200 मोटरसायकल जळून खाक झाल्या. MBAचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक गॅस स्टेशनवरती भारतीय विद्यार्थ्यांवरती हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. बांगलादेशातील भैरवमध्ये इस्कॉन केंद्रावरती हल्ला करण्यात आला. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते यांनी या घटनेचा व्हिडिओ जारी केलाय. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज 150 देशातील इस्कॉन मंदिरात विशेष प्रार्थना केली जाणार आहे. दरम्यान बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचं आवाहन भारतानं केलंय. 9 मे रोजी झालेल्या दंगलीचा कट रचल्याप्रकरणी न्यायालयाने इम्रान खान यांना दोषी ठरवलं. त्यामुळे तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.